नमस्कार. मी आपल्याशी मूल्य या विषयावर थोडीशी चर्चा करणार आहे. आपल्यात काही चांगली मूल्य जर असतील तरच आपलं जीवन आनंदाने जातं आणि मूल्य घेऊन जगत असताना आपल्या आयुष्याला काहीतरी चांगली दिशा मिळते. आता जशी बरीच अशी मूल्य आहेत की ती खूप गरजेची आहेत आपल्याला जगण्यासाठी. जसं सहानुभूती, प्रेम, बंधुता अशी आहेत मूल्य जी की आपल्याला जगण्यासाठी खूप आवश्यक आहे आणि ती मूल्य आपण आपल्या मुलांमध्ये रुजवायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल ही मूल्य कशी रुजवायची? ती काही बाजारात पण मिळत नाहीत. ती मूल्य आपल्या वागण्यातून त्यांच्यावर नकळतपणे रुजली जातात. म्हणून त्यांना तुम्ही असं वातावरण द्यायला पाहिजे ज्याच्यातून ते बरंच काही नकळत शिकत असतात. तुम्ही असं मूल्य एखादं शिकवायला गेलात जसं बंधुता, तर ते तहान नसताना पाणी पाजल्यासारखं होईल. त्यांच्या लक्षात पण येणार नाही. कारण बऱ्याच गोष्टीचं जे असतं शिक्षण ते फक्त त्यांना त्याची अनुभूती दिली पाहिजे, त्यांना अनुभव दिला पाहिजे. आणि या गोष्टीसाठी मुळात आपल्यामध्ये पाहिजेत मूल्य रुजलेली. जीवन जगण्याला जी आवश्यक आहेत ना त्याची मूल्य आईवडिलांमध्येच पाहिजेत, तर ती आपोआप नकळतपणे वागण्यातून वातावरणातून मुलं घेतील. त्याच्यासाठी तुम्ही घरातलं वातावरणसुद्धा तसंच मूल्य रुजणारी पाहिजे. आता साधी गोष्ट आहे, तुम्ही मोलकरणीला जर तुच्छतेची भाषा वापरत असाल आणि एखाद्या चांगल्या पोस्टवरच्या माणसाला चांगली भाषा वापरत असाल तर यातून ती मुलं काय शिकतील की गरीब लोकांना अशीच भाषा वापरली पाहिजे आणि श्रीमंतांना अशी. म्हणजे हे चुकीचं मूल्य त्यांच्यावर रुजवलं जातं. समानतेचं मूल्य त्यांच्यात रुजलं जात नाही. आता बरेच आईवडील बघा इतकी स्पर्धा करतात मार्कासाठी की आईवडिलांना त्याच्या आणि याच्या आईवडिलांमध्ये स्पर्धा लागलेली असते आणि त्या स्पर्धेत आपल्या मुलाला सोडतात. मग त्या मुलांमध्ये पण स्पर्धा लागते आणि त्यांच्यात मैत्रीची भावना न उरता हळूहळू कुठंतरी विनाकारण शत्रुत्व तयार होतं. याच्यावरून कुठलं मूल्य रुजलं गेलं नाही. मित्रत्व ह्याचं मूल्य, बंधुता ह्याचं मूल्य तिथं रुजलं जात नाही. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की जीवनात जगताना आवश्यक आहे. आणि जीवन हे कसं आहे, कायम चालणारी प्रक्रिया आहे. त्यात बऱ्याच गोष्टी आपण चुकतो बघा. आपण आपल्या लक्षात आले की आपण इथं चुकलोय. आपण चुकलेल्या गोष्टी पुन्हा करत नाही, कारण आपल्याला त्यातून दुःख मिळतं. आणि बऱ्याच गोष्टी आहेत की आपल्याला त्यातून आनंद मिळतो, मग आपण ती गोष्ट कंटिन्यू करतो. ह्याच्यावरून एकच लक्षात येतं की जीवन जगताना आनंदानेही जगता यावं लागतं. पण आपण हे सांगून होत नाही ना. जर मुलांना आपण सांगितलं की नाही तुम्ही आनंदाने जगा, ह्यातून ती मुलं काय घेतील हो, काय समजेल त्यांना? ते तुमच्या वागण्यातून त्यांना दाखवून द्या. तुमचा आरसा असतात मुलं. तुम्ही कसं वागता बघा. बऱ्याच वेळेस म्हणतात की हा वडिलांसारखाच आहे, हा आईसारखा आहे, अगदी आईस. बघा बऱ्याच ठिकाणी तुम्ही लक्ष द्या, मुलं वडिलांसारखंच चालतात. चालताना बघा, बोलताना सुद्धा ते बऱ्याच ठिकाणी अगदी आईसारखं त्यांची बोलण्याची लकब असते. याच्यावरून हे लक्षात येतं का हे नकळतपणे त्यांनी उचललेलं असतं. काही गोष्टी ते जन्मताच घेऊन आलेले असतात. त्यात आणखी आपण बऱ्याच गोष्टींची भर पाडतो. पण हे सर्व असं मला वाटतं की तुम्ही वागण्यातूनच द्यायला पाहिजे. सगळ्याच गोष्टी काही तोंडी शिकवून किंवा कुठला क्लास लावून ह्या गोष्टी होत नसतात. फक्त मुलं हे अनुकरण करतात. काय करतात आई बाबा, कसे वागतात, त्याच्यावरूनच सगळं मुलांचं तुमच्या जीवनमूल्य रुजण्याचं भविष्य आहे. कारण मोबाईल बघा, सतत आईवडिलांच्या हातात मोबाईल असतो. आपल्या हातात मोबाईल घेऊन मुलांना सांगतात अरे मोबाईल ठेव, नको. मग कुठलं मूल्य रुजलं? तुम्ही आधी तुमच्या हातातला मोबाईल बाजूला ठेवा आणि मग मुलांना सांगा. आपण ज्या चुका करतो
त्या मुलांच्या निदर्शनात येतात. आपल्या चांगल्या गोष्टी पण त्यांच्या लक्षात येतात. त्यांना तुम्ही कमी समजू नका. यासाठी कुठली चांगली मूल्य जीवन जगण्यासाठी जर रुजवायची असतील तर प्लीज ती आधी तुमच्या आचरणातून आणा, आचरणातून दाखवा. तेव्हाच आपली पुढची पिढी चांगली निपजेल. पुढच्या पिढीला थोडंसं चांगली दिशा द्या. चांगलं आनंदाने जीवन जगण्यासाठी त्यांना तुमचा आदर्श घडवून द्या.